सन्माननीय काय करणार आता, बोलायला सांगतात ना तुम्ही. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय, हो जादू करतो ना मी. सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय पत्रकार बंधू, महापौर महोदय, या ठिकाणी सभागृह नेत्यांनी, खरं म्हणजे आज ते प्रश्न, ठराव 74, 75 आणि प्रश्न हे सगळं मिक्स होऊन चर्चाही होत चाललेली आहे. त्या एखाद्या ठरावाला धरून ती चर्चा झालीच नाही. प्रश्नाला सगळं मी कोणाकडे नाही, तुम्ही आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. मी तर सुरुवातीलाच बोललो होते की प्रश्न पण किती प्रमाणात तो चालला पाहिजे. महापौरमध्ये माझी विनंती आहे, सभागृहाचे या पूर्वीच्या प्रश्नाचं आपण सगळं रेकॉर्ड तपासा, काय तपासा त्याच्यामध्ये, आणि नंतर एखादा ठराव असतो तर ठरावाचा काय त्या प्रस्ताव आहे, ठराव काय, त्यातली मागणी काय, आणि त्या अनुषंगात आपण नेमका कुठल्या त्या माध्यमातून बोललं पाहिजे, आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. नाहीतर मग अनेकही सभागृहामध्ये मग ते वादविवाद हे ते चर्चा कुठे जाते आणि मग त्या ठरावातलं गांभीर्य निघून जातं. असं आहे ना. खरं म्हणजे वस्तुतः आयुक्त साहेबांनी मगाशी इतकं काय त्या प्रश्नावर हे केलं की हे आपले 2 ठराव आहेत, त्या ठरावावर आपल्याला काय बोलायचं आता प्रश्न पडतो. पण ठीक आहे, आता बोललं तर पाहिजे, असं तर गप्प बसता येणार नाही. महापौर महोदय, या ठिकाणी सभागृह नेत्यांनी ठराव मांडलेला. आता पूर्ण ठराव मी वाचून नाही दाखवत साहेब, कारण तेवढा उशीर होतो. आणि त्या अनुषंगातून पात्र तज्ज्ञ संस्थेची खुल्या निविदा प्रक्रियेवर नियुक्ती करण्याबाबत, ठीक आहे, नवी मुंबई शहर त्या ठिकाणी हे मगाशी कोणतरी बोललं की घरत साहेब बोलले 2095 पासून 2007 पासून, पण 2007 पासून आपण प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आपण त्या ठिकाणी काम बघतोय. आणि नवी मुंबई शहराची रचना एक हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे अशी काय एक याच्या नौका कशी असते तशा नौकेसारखी या रचना आहे नवी मुंबई शहराची. हा काय मोठा स्क्वेअर नाही किंवा काय नाही. त्यामुळे याच्यामध्ये जर का पुनर्विकास घडवायचा असेल किंवा याच्यामध्ये आणखी काही रस्त्याच्या अनुषंगातून काही गोष्टी, निश्चितच पुनर्विकास व्हायला पाहिजे, रस्ते सुटसुटीत व्हायला पाहिजे, ट्रॅफिक नाही व्हायला पाहिजे, पाणी पुरवठा मुबलक असायला पाहिजे, तो पुरला पाहिजे. आणि ह्या सगळ्या बाबी त्या अनुषंगातून सभागृहाने पाहणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण शेवटी लोकप्रतिनिधी आहोत आणि त्या अनुषंगातून. पण हे शहर त्या ठिकाणी बघताना हा जो समितीचा ठराव आहे, हा समितीचा ठराव आपण बघताना त्या ठिकाणी पूर्वेला संपूर्णपणे MIDC, पूर्वी छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज होते, पण आता आपण पाहिलं असेल आता शासन त्या ठिकाणी मोठमोठे डाटा सेंटर त्या ठिकाणी शासनाने परवानगी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी, आणि मोठमोठे डाटा सेंटर येतात. ते काय आपल्या हातात नाही, आपल्या हातात कंट्रोल करायची सुद्धा ती गोष्ट नाही. त्या अनुषंगातून किती वीज त्या ठिकाणी लागणार आहे, किती हीट तयार होते हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि त्याचा परिणाम काय, त्याच्यामध्ये फ्लोटिंग लोकसंख्या त्या ठिकाणी किती तयार होणार. आता आमच्या घनसोलीच्या स्टेशन समोर 60 एकर मध्ये डाटा सेंटर तयार होत आहे. जवळपास तिथे किती लोकसंख्या फ्लोटिंग येणार आहे. म्हणजे कारण राहणार तर ठीक आहे, पुनर्विकास हा झाला पाहिजे. आज 200चं घर आहे, त्याला 600 मिळालं असेल, कारण काय 95 पासून तर आतापर्यंत त्या घरांची वस्तुस्थिती त्या ठिकाणी तीही झालेली आहे. निश्चितच त्यांना पुनर्विकास झाला पाहिजे. पण हे बघताना आपण जेव्हा मगाशी उल्लेख झाला त्या ठिकाणी की क्रिसेल 2012ला त्यांचा इम्पॅक्ट असेसमेंट त्या ठिकाणी केलं होतं, त्यांचे 2-3 फायंडिंग्ज आहेत त्या मी मुद्दाहून वाचून दाखवतो. म्हणजे काय, आतापर्यंत जे नवी मुंबईमध्ये लोकसंख्या आहे, ठीक आहे, लोकसंख्या वाढली याला अनेक कारणं आहेत, ट्रॅफिक होते याला अनेक कारणं आहेत. त्या कारणं सगळी आपल्या हातातली कंट्रोल आहे. जेव्हा कंट्रोल होतं तेव्हा ह्या शहराचं कंट्रोल कोणी वापरलं नाही वापरलं तो भाग वेगळा, परंतु त्यावेळेस ते झालं नाही आणि म्हणून आजची परिस्थिती आहे. सिडकोने शहर वसवलं, पण सिडकोने फक्त आराखडा तयार केला. मायक्रो प्लॅनिंग या शहराचं सिडकोकडून झालं नाही. ते जर झालं असतं तर आपल्याला DP मध्ये त्या ठिकाणी मुबलक त्या ठिकाणी भूखंड उपलब्ध असले असते.
कारण का त्या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग नाही झालं आणि आपणही त्या अनुषंगातून या सभागृहाने म्हणा किंवा काय म्हणा त्या ठिकाणी जवळपास 2020 पर्यंत आपण त्या अनुषंगातून वेळोवेळी बघायला पाहिजे होतं. या सभागृहाने काय मागणी शासनाकडे व्हायला पाहिजे, किती जागा उपलब्ध होईल आपल्याला लागेल. हे शहर वाढणार आहे. शहर काही त्या लोकसंख्येच्या मर्यादेत कायम राहत नसतं, ते वाढत असतं त्या ठिकाणी. आणि ह्या नवीन वाढायला या ठिकाणी दुसरी जागा नाही. असलेली बिल्डिंग ही करूनच त्याच्यावर दुसरी उभारायची आहे. इथे दुसरी जागा नाही आहे की वायजे मुबलक जागा पडलेला आहे, बांधा वाटते तशा बिल्डिंग, अशी परिस्थिती नाही आपल्याकडे. आणि म्हणून हे मायक्रो प्लॅनिंग व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. आणि 2007 पासून आपणही पाहिलेलं आहे. पण 2012ला त्या ठिकाणी इम्पॅक्ट असेसमेंट केला. त्यातलं फायनिंग काय क्रिस्टल त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे. इम्पॅक्ट असेसमेंट मेड 28 ते 30 लाख पॉप्युलेशन सर्व्हिस लेवल ऑफ दीज सबसिस्टीम्स आर दी बेस्ट अमंग द सिटीज इन एमआरआर. चांगलं आहे, आपल्याला अभिमान आहे. ह्या शहराच्या त्या जर त्या सर्व्हिसेस ज्या काही सेवा आहेत त्या जर MMR रिजनमध्ये त्या ठिकाणी जर असतील चांगल्या प्रकारे देण्याच्या. पण त्यांनी किती पॉप्युलेशन पकडलं, 28 ते 30 लाखापर्यंत. हे त्यांनी जेच केलंय. किती 2000ला किती होती लोकसंख्या, 2007ला किती, 2011ला किती, 2015ला किती, त्या म्हणजे ती 15 नंतर वाढली. पण 2012 पर्यंत त्यांनी ते असेसमेंट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक काय त्यांनी वाक्य वापरलेलं आहे. संपूर्ण रिपोर्ट मी सुद्धा वाचलेला आहे याच्यामधला, की चेंज इन FSI. हे फार महत्वाचं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे, मी नाही, त्यांनी वापरलेलं आहे. चेंज इन FSI टू इनेबल NMC is better achieving the vision of providing world class infrastructure and a slum free city. हे त्यांचे वाक्य, तज्ञांनी जे दिलेलं वाक्य आहे त्याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलं. क्रिसल म्हणून स्लम फ्री सिटी. स्लम बोला, कोण बोलत नाही ना, बोललो ना मी मी बोललो ना स्लम फ्री सिटी. त्याच्यामुळे हा जो FSI हा जो UDPCR आला, URS आला, ठीक आहे, याचं असेसमेंट व्हायला पाहिजे. पुनर्विकास किती कशा प्रमाणात होईल त्या बांधकामाचं असेसमेंट व्हायला पाहिजे, की त्यातून भविष्यामध्ये आपल्याला किती जागा उपलब्ध होईल. आणि त्यावर आता पाणी पुरवठा पाणी आता आपल्याकडे हातात लगेच धरण नाहीये. वीज काय आपल्या हातातली गोष्ट नाही त्या ठिकाणी. पण मेन असेसमेंट त्या ठिकाणी पुनर्विकासाच्या अनुषंगातून जे काय होणार पुनर्विकास त्याचं असेसमेंट करा तुम्ही. काय हरकत नाही, असेसमेंट करा. तज्ञ बसवायचे, बसवा, वाद नाही कोणाचा त्याच्यावर वाद असायचं कारण नाही. परंतु ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका भविष्यामध्ये सुद्धा नाही झाल्या पाहिजे. आपल्याकडे मुबलक जागा कुठून उपलब्ध होणार आपल्याला आहे कुठे. आज सिम्प्लेक्सचं उदाहरण खरं म्हणजे तो पुढचा ठराव आहे त्याच्यावर तो मी बोलणार आहे त्या अनुषंगातून. ते जर उदाहरण पाहिलं, प्रत्यक्ष तिथली वस्तुती बघा अगोदर, काय आहे वस्तुती, किती जणांना सिम्प्लेक्सची रचना माहिती आहे त्यातली. आणि म्हणून महापौर महोदया या ठिकाणी हा जो आहे इम्पॅक्ट असेसमेंटच्या अनुषंगातून त्या ठिकाणी जो ठराव आणलेला आहे, ठीक आहे, शहराचं हे करा, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु पुनर्विकास प्रोजेक्ट त्या ठिकाणी होताना त्याचे असेसमेंट जास्त होणं गरजेचं आहे. पाणी पुरवठा आपलं टाटाने सर्वे केलाय ना, 2038-55 पर्यंत त्याचा फोरकास्ट दिलेला आहे टाटाने. आपल्याला पाणी किती काय वगैरे मान्य आयुक्त साहेबांना माहिती असेल, ते आपल्याला सभागृहात त्याची किती जणांना माहिती नाही, आपण ते माहिती घेत नसतो त्यांनी. आणि राहिला प्रश्न शिवरेज लाईनचा, ड्रेनचा, तर तो JNNUच्या माध्यमातून पूर्वी त्या ठिकाणी चांगलं केलेलं आहे. त्या ठिकाणी कामे सुद्धा चांगली झाली त्या शहरात. आणि त्याच्यावरच आपण आता हे रिडेव्हलपमेंट घेतो. खरं म्हणजे राहिला प्रश्न रस्ते वगैरे UDCP हा त्यावेळेस मी स्वतः 2019ला सुतार साहेब हा 2019ला त्या ठिकाणी 2019ला 17ला त्या ठिकाणी आपण चर्चा थोडीफार या सभागृहात आली होती UDCPच्या म्हणून. माझी स्वतःची हरकत आहे. ऐका अहो ऐका, मी काय सांगतो, मी माझ्याकडे हे पत्र आहे त्याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत मुंबई महानगर प्रदेश MMRD क्षेत्राच्या सर्वांगीण समतोल विकासाकरता तयार आलेल्या विकास नियंत्रण निर्माण संदर्भात सूचना व हरकती त्याचा तोच UDCPR झालेला आहे. हे कधीच आहे माझं पत्र 21/3/2017चं. सोनवणे साहेब आपल्याला माहिती आहे, आपण त्याविषयी बोललो होतो. पण सोनवणे साहेब महापौर होते, मला आठवतं ना, मी बोललेलो आहोत त्याच्याविषयी. पण आपण काय केलं, आपण दुर्लक्ष केलं त्याच्यावर.
ह्या नवीन वेळेला काय होईल, डीपी आपल्याला तयार करायचा आहे, तर त्या UDCPRच्या माध्यमातून खरं म्हणजे त्यावेळेस नवीन वेळी त्याच्यामध्ये समाविष्ट नव्हती केली, नवीन वेळी त्यामध्ये समाविष्ट केलेली नव्हती शासनाच्या याच्यामध्ये, ती नंतर समाविष्ट केली गेली. सभागृह नेते साहेब, अहो UDCPR तो 2017च्याच त्याच्यावरनं केलेला आहे, तुम्ही समजून घ्या, थोडंसं समजून घ्या. हां, तर त्या ठिकाणी खरं म्हणजे आपण डीपी जेव्हा त्या ठिकाणी बनवणार होतो तर त्यावेळेस आपण बघायला पाहिजे होतं शहराचे मेन रोड, आज वाशीचा रोड पकडला, मधला रोड जो मेन रोड आहे किंवा शहराचे इतर रोड, त्यावेळेस आपण काय पाहिलं, आपण जर पुनर्विकास देणार आहोत, आता पुढच्या ठरावात आहे त्याच्यात देणार आपण काय काय मंजुरी केलेलं आहे ते त्यावेळेस बोलत होते की भविष्यात अगोदर आपण काय मंजूर केलेलं आहे आणि आता आपण काय ओरडतोय, एकदा सुसंगत असतं एकदा असंगत असतं, हे चुकीचं होतं. एक काहीतरी भूमिका आपण असली पाहिजे. आणि UDCPRच्या माध्यमातून त्यावेळेस जर डीपी आपला तयार झाला, किती लोकांनी त्या ठिकाणी डीपी मध्ये हरकती घेतल्या, अहो डीपी आपण केलं ना, त्यानंतर मी काय म्हणतो डीपी केलं की नाही, आता गावाला इथे स्थानिक आपण सर्वजण आहोत, मी माझ्या गावचं डीपी मध्ये करून घेतलंय, 6 मीटर रोड मी टाकून घेतलेलं आहे, जिथे 7-8 फुटाचं मी स्वतः पत्र दिले, हा पत्र दिलं त्यावेळेस 7-8 फुटाची गल्ली होत्या गावामध्ये, त्यांना FSI कसा मिळणार, जर रोड अगोदर प्रपोज केला नाही तर त्यांना FSI कसा मिळेल, ती बिल्डिंग वाढेल कशी काय तिथे, आणि त्यामुळे तो रोड प्रपोज करणं ही गरज आहे त्यावेळेस. आणि आता जर पुनर्विकास होत असेल त्याच्यामध्ये सुद्धा तोही नाही पुढच्या ठराव आहे, परंतु आमची असेसमेंट करायला काय नाही, परंतु ते असेसमेंट करताना पुनर्विकासाच्या अनुषंगातून की जे तज्ज्ञांनी दिलेलं आहे की 25 लाख लोकसंख्या 2038ला त्या ठिकाणी 30 लाख लोकसंख्या, पाणी 2055 पर्यंत पुरेल अशा प्रकारचं जे फोरकास्ट दिलेलं आहे, तर तो जो दिलेला आहे तो चुकीचा आहे का, मग चुकीचा असेल तर ते सांगावं, माननीय आयुक्त साहेबांनी सांगावं की त्यांनी तो चुकीचा केलाय का, नाही केलेला ना, जर केला असेल नव्याने करायचं असेल तर करा, परंतु अनाठाई हे FSI वाढवलं हे वाढवलं ते वाढवलं कशाला, तज्ञ समिती नेमा काय त्याच्यामध्ये काय येणार रिपोर्ट सगळ्यांना होणार, जर सांगितलं त्यांनी की एवढं हे जमणार नाही ते मान्य करू आपण सभागृह, आपल्यावर शासन आहे, आपल्यावर सभागृह निर्णय घेणार त्यावेळेस शासन आहे, बरोबर की नाही, त्यामुळे तज्ञ समिती नेमा त्याच्याबद्दल काय आम्ही काय आमचा काय आमचा काही तो विरोध नाही काय, तोच तज्ञ समितीचा आहे, परंतु त्या तज्ञ नाही त्याच्या अनुषंगातून जी चर्चा होते म्हणून मी बोलले ठीक. आता तुम्हीच ठराव मांडलेला आहे म्हणून तुमच्याकडे बघतो नाही तज्ञांचाच मांडला म्हणून सांगतो की असेसमेंट करा, पुनर्विकासाच्या अनुषंगातून असेसमेंट करा, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु पुढचा ठराव येईल त्यावेळेस आम्ही बोलू सगळं त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु अनाठाई ठराव सगळे मिक्सअप करू देऊ नका. आणि जर का त्या अनुषंगातून समिती नेमायची असेल पण आयुक्त साहेबांनी याच्यावर क्लिअर त्या ठिकाणी द्यावा. आणि मगाशी एक सभागृह नेत्यांनी स्टेटमेंट केलं की आयुक्त साहेबांच्या मनामध्ये काही आहेत, आम्हाला ते माहिती पडलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते बोलू शकत नाही. आम्ही गोंधळलेलो आहोत खरं म्हणजे की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय, त्यांच्याजवळ व्यक्त काय भावना केलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही गोंधळलो गेलोय. नेमकं त्यांनी ती भावना स्पष्ट करावी या सभागृहात, त्यांची जी काय भावना असेल ती, आमचं काय म्हणणं नाही, त्यांची जी भावना असेल ती स्पष्ट करावी. आणि त्याचबरोबर जो काय इम्पॅक्ट असेसमेंट अगोदर झालेला होता, वॉटरचा फोरकास्ट तो झाला टाटाने दिलेला, जेनेरलच्या अनुषंगातून हे जे आहेत याच्यामध्ये आणखी आवश्यकता आहे का, हे त्याची भूमिका ह्या सगळ्याची आयुक्त साहेबांनी सुद्धा स्पष्ट करावी, एवढीच विनंती. धन्यवाद. ह्या विषयावर